अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। मग तर बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याच जवळची लोक आपला घात करतात। ज्या लोकांवरती आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात। ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास टाकतो तीच लोक आपला विश्वासघात करतात। बऱ्याच वेळा आपल्याच कुटुंबातली, आपल्याच घरातली किंवा आपल्या सगळ्यात जवळची लोक आपल्याला त्रास देतात। बघा, जर तुमच्याही आयुष्यात असं कोणी असेल जे सतत तुम्हाला विनाकारण त्रास देत आहे, तुमच्याशी शत्रुत्वासारखं वागत आहे, तुमच्यापासून लांब गेलेलं आहे, सतत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत टार्गेट करत आहे, तुम्हाला अपमानित करत आहे, तुम्हाला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे, समाजात तुमचा मान सन्मान जो आहे तो संपवण्यासाठी कटकारस्थान करत आहे, कोणीतरी तुमच्याच जवळचा व्यक्ती तुमच्यावरती जादूटोणे करत आहे, तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, अशा व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी, अशा व्यक्तीला आपल्या जीवनातून कायमचं दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय। हा एक उपाय आणि तुमचा शत्रू कायमचा तुमच्या आयुष्यातून दूर। कितीही मोठा शत्रू असेल, मग तुमची ती सासू शत्रुत्वाने वागत असेल, तुमचा पती शत्रुत्वासारखा वागत असेल, तुमचा भाऊ सख्खा किंवा अगदी तुमची बहीण तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असेल, तर ते सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर होईल। सततचा होणारा त्रास पूर्णपणे कमी होईल। जो व्यक्ती तुम्हाला तांत्रिक मांत्रिक बाधा करत आहे, तुम्हाला अपयश आणत आहे, हे सगळं काही संपलं जाईल आणि तो व्यक्ती जे काही तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न करत आहे ते सगळंच्या सगळं त्याच्यावर उलटलं जाईल। मग तर बघा, आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे, हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे। शनिवार, पौर्णिमा, अमावस्या तिघांपैकी कुठल्याही दिवशी हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील तो प्रत्येक व्यक्ती, तो प्रत्येक शत्रू तुमच्या आयुष्यातून, तुमच्या कुटुंबातून, तुमच्या घरातून कायमचा दूर होईल। आता सगळ्यात पहिली गोष्ट, या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू। कुठेही आजूबाजूला जिथे फळं मिळतात किंवा जिथे भाज्या मिळतात तिथे सहज लिंबू मिळून जातात। एक छान लिंबू बघा, लिंबू जे असेल ते काळं पडलेलं, खूप हिरवं असणारं आणायचं नाही। खूप नखं मारलेली आहेत, कुठेतरी किडलेलं आहे असं लिंबू नाही। छान असणारं, टवटवीत असणारं सुंदर एक लिंबू तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे। जे लिंबू तुम्ही घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि त्या लिंबावरती तुम्हाला एक झाकण गोमूत्र सुद्धा घालायचं आहे। लिंबू धुवायचं, एक झाकण गोमूत्र घालायचं, पुन्हा त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं, हे लिंबू स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं। यानंतर आपल्याला आपल्या देवघराच्या समोर किंवा घराच्या दक्षिण दिशेला किंवा घराच्या उत्तर दिशेला हे लिंबू घेऊन बसायचं आहे। बसण्यासाठी आसन घ्यायचं, आसन काळं घ्यायचं, काळ्या रंगाचा ब्लाऊज पीस, साडी, कपडा, दुपट्टा काहीही चालेल। काळ्या रंगाचं आसन घ्यायचं, त्या काळ्या रंगाच्या आसनावर बसायचं, समोर सुद्धा काळ्या रंगाचं कापड ठेवायचं आणि त्याच्या समोर हे लिंबू ठेवायचं। आता जे लिंबू आपण आपल्या समोर त्या काळ्या कापडावर ठेवलेलं आहे त्या लिंबाला तुम्हाला एक लवंग टोचायचं आहे। एकच फूलवालं जे असतं हे लवंग टोचायचं। फूलवाला लवंग त्या लिंबाला टोचत असताना कंटिन्यू त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, जो व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत आहे। आता तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, सासू असेल, सासरा असेल, पती पत्नी, कुणीही जो तुम्हाला खूप त्रास देतोय त्या व्यक्तीचं सतत तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि नाव घेत असताना हे लवंग त्या लिंबाला टोचायचं आहे। इतकं करून झालं की त्यानंतर हे लिंबू तुम्हाला त्या कापडावर ठेवायचं आहे। आता या लिंबाच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। जे कोणी तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। नाव लिहिण्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचा स्केच पेन घेऊ शकता, काळ्या रंगाचा मार्कर पेन घेऊ शकता, काळ्या रंगाचा ग्लिटर किंवा साधा पेन घेतला, बॉल पेन घेतला तरी चालेल। फक्त त्या व्यक्तीचं नाव त्या काळ्या रंगाच्या पेनाने त्या लिंबावर तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे, इतकं केल्यानंतर आता हे जे लिंबू आहे हे त्या काळ्या रंगाच्या वस्त्रात, कापडात घट्ट बांधायचं आहे। आता ही लिंबाची पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे।
हे लिंबाची पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. उजव्या हातात घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. जो कुठला तो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यातून दूर गेलेला आहे किंवा तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेलेला आहे हे एक चित्र समोर ठेवायचं. यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे सर्व शत्रू पीडाय स्वाहा, सर्व शत्रू पीडाय स्वाहा, सर्व शत्रू पीडाय स्वाहा. बघा खूप सोपा मंत्र आहे, सर्व शत्रू पीडाय स्वाहा. हा मंत्र म्हटला की त्याच्यानंतर काय करायचं, हे लिंबू त्या कापडातून सोडायचं. जे काळ्या रंगाचं कापड आहे त्या कापडातून हे लिंबू सोडायचं. आता हे लिंबू जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं. लिंबू हातात घ्यायचं, आपल्या कपाळाच्या मध्यभागी ठेवायचं. हे जे आपलं कपाळ आहे कपाळाच्या मध्यभागी हे लिंबू लावायचं आणि एक सुरी घ्यायची. छान एक सुरी घ्यायची. सुरी घेऊन हे लिंबू जे आहे ते आपल्या कपाळावर कट करायचं. आता कपाळावर कट करत असताना व्यवस्थित कट करा. सुरी खूप धारदार घेऊ नका. कट म्हणजे पूर्ण त्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत असं काहीच नाही. लिंबाला थोडी सुरी लागली, अगदी किंचित सुरी लागली तरी खूप आहे. मी स्वतः हा उपाय जवळपास 8 अमावस्या केलेला आहे. लिंबू सहज इथे ठेवून तुम्ही कट करू शकता, पण ते व्यवस्थित सांभाळून करायचं आहे. खूप धारदार घेतले आणि इकडे लागले असं नाही. लिंबू इथे ठेवायचं, व्यवस्थित सुरी घ्यायची आणि मध्ये फक्त त्याला एक चीर द्यायची. साधारण थोडंसं ते कट करायचं. ठीक आहे. इतकं केल्यानंतर बघा आपल्या स्वतःच्या इथे मध्यभागी हे लिंबू कट केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं हे लिंबू आपल्या इथे डोक्यावरती कट केल्यानंतर काढायचं, घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन या लिंबाचे 4 तुकडे करायचे. 4 भाग, आडवे तिडवे कसेही तुम्ही करू शकता. या लिंबाचे 4 भाग करायचे आणि 4 दिशांना हे लिंबू फेकून द्यायचं. 4 भाग करायचे. 4 भाग करून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या 4 दिशांना हे 4 भाग फेकून द्यायचे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे. थोडं तोंडावर सुद्धा पाणी मारायचं. तोंड धुवा, हात पाय धुवा आणि त्यानंतर घरात या. हा उपाय तुम्ही 4 शनिवार करू शकता. हा उपाय तुम्ही 4 अमावस्या करू शकता किंवा हा उपाय तुम्ही 4 पौर्णिमा करू शकता. 4 अमावस्या किंवा 4 शनिवार सलग तुम्ही हा उपाय केला, तुमच्या आयुष्यात शत्रू नावाची लागलेली जी कीड आहे ही कायमची तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल. जो कोणी तुम्हाला घरातला बाहेरचा त्रास देत होता तो व्यक्ती पूर्णपणे सुधारून जाईल. आता हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवाला काय होईल का असं अजिबात नाही. फक्त त्या व्यक्तीची जी वृत्ती होती, जो तुमच्याबद्दल तो विचार करत होता, तुम्हाला त्रास देत होता, ते कुठेतरी नष्ट होईल, ते कुठेतरी संपून जाईल. हा उपाय केल्यानंतर तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल. तो व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला विचार करायला लागेल. तुम्हाला जो काही त्रास देत होता तो कुठेतरी कमी होत जाईल. बघा खूप साधा सोपा उपाय आहे. मी स्वतः 8 अमावस्या उपाय केलेला आहे. ज्यांच्या आयुष्यातून शत्रुपीडा दूर होत नाहीये, शत्रूचा त्रास कमी होत नाहीये, त्यांनी फक्त करून बघा. 1 ते 2 शनिवारमध्ये तुम्हाला या उपायाचा 90% अनुभव जो आहे तो येऊन जाईल. ज्यांना एकाच शनिवारमध्ये फरक आला, एकाच अमावस्येमध्ये फरक आला, त्यांनी पुढे करू नका. पण पूर्ण तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, शत्रूला कायमचंच आपल्या आयुष्यातून संपवायचं असेल तर 4 शनिवार किंवा 4 अमावस्या तरी हा उपाय नक्की करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.